आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। पंजाबने रोमांचक सामन्यात कोलकाताचा केला पराभव। मुंबई प्रतिनिधी गुरुदत्त वागदेकर। मुल्लानपूरमध्ये उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या। पंजाबच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाताच्या 112 धावाही कोलकात्याला करता आल्या नाहीत। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंजाबचा संघ 15.3 षटकात 111 धावांवर आटोपला। अशा परिस्थितीत कोलकाता हा सामना 11-12 षटकात जिंकेल असं वाटत होतं, मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी वेगळ्याच योजनेसह मैदानात प्रवेश केला। कोलकाता संघ 15.1 षटकात 95 धावांवर आटोपला। पंजाबने 16 धावांनी सामना जिंकला। युजवेंद्र चहलने 4 आणि मार्को जॉन्सनने 3 विकेट घेतल्या। IPLच्या इतिहासात वाचवलेला हा तिसरा सर्वात कमी धावसंख्येचा सामना आहे। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या पंजाबची सुरुवात वादळी झाली। सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी 20 चेंडूत रिपीट। सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी 20 चेंडूत 39 धावा जोडल्या। चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हर्षित राणाने ही भागीदारी मोडली। त्याने आर्यला बाद केले। प्रियांश आर्यने 12 चेंडूंचा सामना करत 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं 22 धावा केल्या। त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर राणाने कर्णधार श्रेयस अय्यरला तंबूमध्ये पाठवले। अय्यरला खातेही उघडता आले नाही। यानंतर जणू बाद होण्याची स्पर्धाच लागली। 5व्या षटकात जोश इंग्लिश रिपीट त्यानंतर जणू बाद होण्याची स्पर्धाच लागली। 5व्या षटकात जोश इंग्लिश 2 पायचीत बाद झाला। पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात राणाने प्रभसिमरन सिंगला त्याच्या जाळ्यात अडकवले। त्याने 15 चेंडूंचा सामना केला, 30 धावा केल्या। यानंतर नेहल वधेराने 10 धावा, ग्लेन मॅक्सवेलने 7 धावा, सूर्यान शेडगेने 4 धावा, मार्को जॉन्सनने 1 धाव, शशांक सिंगने 4 धावा, झेवियर बार्टलेटने 11 धावा केल्या। अर्शदीप सिंग 1 धावा काढून नाबाद राहिला। हर्षित राणाने 3, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी 2-2, वैभव अरोरा आणि ॲरिच नोडजो यांनी रिपीट वैभव अरोरा आणि ॲरिच नोडजे यांनी 1-1 विकेट घेतली। 111 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकात्याला पहिल्या षटकात धक्का बसला। मार्को जॉन्सनने सुनील नरेनला त्रिफळाचीत केलं। नरेनने 4 चेंडूत रिपीट नरेनने 4 चेंडूत 5 धावा केल्या। पुढच्या षटकात झेवियर बार्टलेटने क्विंटन डी कॉकला तंबूमध्ये पाठवलं। त्याला 4 चेंडूत फक्त 2 धावा करता आल्या। पंजाबप्रमाणे कोलकात्याच्या फलंदाजांना सुद्धा विशेष भागीदारी करता आली नाही। अजिंक्य रहाणे आणि अंगकृष्ण रघुवंशी यांनी 55 धावा जोडल्या। रहाणेला पायाचीत बाद केल्यानंतर चहलने ही भागीदारी मोडली। रहाणेने 17 चेंडूत 17 धावा केल्या। 10व्या षटकात अंगकृष रघुवंशीने चहलला विकेट दिली आणि त्याच्या बॅटमधून 37 धावा आल्या। यानंतर व्यंकटेश अय्यरने 7, रिकू सिंगने 2, रमनदीप सिंगने 0, हर्षित राणाने 3 धावा केल्या। वैभव अरोराने 7 चेंडू खेळले आणि त्याला त्याचे खातेही उघडता आले नाही। कोलकाताचा शेवटचा आशा असलेला आंद्रे रसेल मार्को जॉन्सनने बाद केला। रसेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या। युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या। मार्को जॉन्सनला 3 यश मिळाले। नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।